सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बोलू नका आपसा तिकडे लक्ष द्या श्रोते. आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. विको कमिटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक, विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता, असे शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा सरळपंथी उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा पाठांतरातला अभंग असून या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवान परमात्म्याच्या आवडीचा प्रकार सांगतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे, साधकांची माईबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, 20व्या शतकातील महान संत सद्गुरु नथुराम बाबा केहाळकर, आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन नक्षत्र बन नावाच्या या छोट्याशा गावामध्ये हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय परमपूजनीय वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ 20व्या शतकातील महान संत, ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत सद्गुरु भगवान बाबांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समापन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव, श्री संत भगवान बाबाचंच या ठिकाणी पवित्र प्रांगण आणि या भावांच्याच या पवित्र प्रांगणामध्ये मला वाटते जवळजवळ हे 3रं वर्ष आपलं. 3 वर्षापासून या सप्ताहाची आपण बाबांचं मंदिर बांधून सुरुवात केली आणि 3 वर्षापासून अविरतपणे हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. माझा योग चांगला आहे की 3ही वर्षे सेवेचा योग मात्र कायम आहे. विठ्ठल आणि या 3ऱ्या वर्षातील या वर्षाच्या या 2ऱ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं आजच्या कीर्तनाचे सौजन्य यजमान रामेश्वररावजी वाघ यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा आमचे हरिभक्तीपरायण, आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं एक उमलत नेतृत्व आणि विद्वतरत्न आमचे विजयजी महाराज वाघ महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. महाराजांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. या सप्ताहातला सजनवाचा हा 2रा दिवस आहे आणि या 2ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेसाठी आपण आज उपस्थित आहात. महाराष्ट्रातील रती महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बनचा सप्ताह म्हटलं की परिसरातील कलाकार आणि कीर्तनकार सगळ्याच्या आवडीचा सप्ताह म्हणजे आपला हा बनचा सप्ताह. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद, हरिभक्तीपरायण, विदर्भ रत्न आमचे परममित्र आणि एकदम सुंदर स्वभाव आणि गायनही गणेशजी महाराज जटाळे आवर्जून त्यांच्या संस्थेसहित उपस्थित आहे. जोरदार टाळ्या भाऊसाठी एकदा सगळं जोरदार वाजवा. जेवढा सुंदर आवाज आहे तेवढा सुंदर स्वभाव सुद्धा आहे महाराज एकदम. कारण कलेला स्वभावाची जोड असली की गोड लागत असतं. आमच्या गणेश महाराजांचा स्वभाव म्हणजे कसा आहे भाऊ बाबा, बरोबर आहे का नाही? गोड स्वभाव. मागच्या जन्मात काय साखर कारखान्याचे संचालक होते का काय देव जाणे महाराज, बरोबर आहे का नाही? पण गोड स्वभाव आहे. त्याच टोलीला हरिभक्तीपरायण आमचे मित्र, संगीत विशारद, भजन सम्राट संभाजी महाराज बळेगावकर, वारकरी शिक्षण संस्थेतील महाराजांच्या सगळे विद्यार्थी मंडळी आणि जे मृदंग वाजवतायत ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, आळंदीचं वैभव. आळंदीमध्ये ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये 2-4 नावं घेतली जातात, त्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे आमचे व्यंकटेश महाराज फड आबा.
आवर्जून या ठिकाणी यावर्षी उपस्थित आहेत. मला वाटतं एकदा आबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी की या गावाला आबाचं पहिल्यांदाच येणे, बरोबर आहे का नाही? पण सुंदर पखवाज, स्वभावही चांगला आणि आळंदीमध्ये फार मोठं नाव ज्यांचं आहे असे आमचे व्यंकटेश महाराज आहेत. विजय महाराजांनी आणि त्यांचे जे सौजन्यदाते आहेत ते विष्णू वाघ आणि अजून एक कोण वाचले उमे भागवत, विष्णू वाघ आणि भागवत वाघ हे दोन्ही सौजन्यदाते त्यांच्या वतीनं त्यांना इथं बोलवण्यात आलं. त्यांना मनापासून धन्यवाद. सर्व श्रोते मंडळीच्या चरणावर मी माझा माथा नतमस्तक करतो. तुका करे प्राणी संत भगवान बाबाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करतायत. संत महात्मे पृथ्वी तलावर येतात, ते त्यांच्या मर्जीने येतात आणि त्यांना जेव्हा जावं वाटेल तेव्हा निघून जातात. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, अशी त्यांची अवस्था आहे. आणि आपण देवाच्या आवडीची साधना म्हणजे आपण ज्ञानोबरायला विचारलं तर ज्ञानोबराय म्हणतात ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते, आणि जे भक्त चरित्राते प्रशंसती. अर्जुना, जे संतांच्या चरित्राचं गुणगान गातात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. आणि म्हणून आपण संतांची सेवा, भगवान बाबाची पुण्यतिथी करतात, ती आरती बाबांची सेवा आपल्या हातून घडते. नाथ महाराज तसं लिहितात की नाथ महाराज म्हणतात एखाद्या वेळेला तुमच्याकडून देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, पण संत सेवा महत्वाची. तुकोबराय बोलतात तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, हीच सेवा देवाला आवडते. नाथ महाराज म्हणतात एखाद्या वेळेला जर तुमची देवपूजा चालू असेल आणि देवपूजा चालू असताना दारामध्ये अचानक जर संत आले तर तुकोबरायचे शब्द देव सारावे परतेन संत पूजावे आरती. आणि नाथ महाराज भागवतामध्ये लिहितात, स्वतः भगवान सांगतात त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता, देवाचे शब्द आहेत आबा हे, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानीतली आलाता की तू माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराज म्हणतात, स्वतः भगवान म्हणतात की माझी सेवा करत असाल, माझी पूजा करत असाल आणि संतांची जर अवहेलना करत असाल तर ती माझी सेवा नाही, तर त्यानं मला उरावर लाता मारल्यासारखं. म्हणून आपण जी सेवा करतायत, पुण्यतिथी महोत्सव करतात, ती अत्यंत महत्वाचं आहे की बाबांची पुण्यतिथी म्हणजे आपल्यासाठी पुण्यवंत व्हावेन घेता सज्जनाची नावे, या उक्तीप्रमाणे आपण करतात. आज दुसरा दिवस असल्यामुळं चिंतनातला अभंग हा नामप्र प्रकरणातला आहे आणि या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय प्रकार सांगतात. एक मिनिट ऐका. नाथ महाराजांचा जर आपण थोडक्यामध्ये विचार केला तर नाथ महाराज सामान्य नाही, सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत म्हणजे नाथ महाराज आहे. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतात श्रीमंत. नाथ श्रीमंती जर बघायची झाली तर दोन पद्धतीने आपल्याला श्रीमंती बघता येईल. नाथ महाराजांची व्यवहारातली श्रीमंती तर होतीच की त्यांच्याकडे रामायण ऐकणाऱ्या येणाऱ्या माणसाला 2-2 किलो साखर दिली जायची असं म्हणतात, बरोबर आहे ना महाराज? ती अपेक्षा तुम्ही विजू महाराजाकडून ठेवू नका म्हणजे झालं, बाकी काही नाही. बरोबर, त्यांना हायती बी विकून टाकावं लागेल ती 2 एकर, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या, त्यांचा तो अधिकार होता. ही झाली व्यवहारातली श्रीमंती, बरोबर आहे ना गणेश महाराज? पण नाथ महाराजांची परमार्थिक श्रीमंती जर बघितली स्वतः
असं काही असं मोकळ्या म्हणणं टाळ्या वाजा असं छपकन ते मोकळ्या वाजायच्या की टाळ्या त्याच्या तिथं काय कुचरा आहे का इथं काय वर्गणी मागायला का कोणी मग तेवढं बी जमत नाही का कमीत कमी दलिंदर आवला देऊ ग महाराज काय हो ना वाईट वाटतं महाराज कमीत कमी टाळ्या तरी वाजवल्या पाहिजेत ना मोकळ्या मग 2-4 जण वाजवते बाकीचे टाळ्या वाजा रोग येतो का आपल्या सांगा का पॉझिटिव्ह आहे तुमचा रिपोर्ट मग काय नेमकं होते काय सांगा विठ्ठल अहो 2 प्रकारची श्रीमंती नाथ महाराजांचा जर आपण विचार केला तर महाराज म्हणतात द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने किंवा नाथ महाराजांची आरती करत असताना असं लिहिलंय आपण ऐकलं की स्वतः जगाचा मालक कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय स्वतः देव त्यांच्या घरी राबत होता नाता घरी नाचे माझा सखा किंवा घाशितो नाता घरी चंद्र देव स्वतः 1-2 नाही तर 36 वर्ष काम केले देवानं किती वर्षे 36 वर्षे 36 वर्ष 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं 12 वर्ष महाराज चंदन उगळण्याचं काम केलं स्वतः देवानं 36 वर्ष 3 तपदेव काम करीत होता हा अधिकार एकनाथ महाराजांचा ह्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर दत्त चोपदारी करीत असे स्वतः भगवान दत्तात्रेय पैठणला नाथ बाबाच्या इथं चोपदारकीचं काम करीत होते एवढा अधिकार आहे महाराज महाराजांचा आणि ते देवाच्या आवडीचा विषय सांगतात 3 लोकांच्या आवडीचं सुरुवातीला आपण आपल्याला चिंतन करता येईल पहिली गोष्ट आहे जीवाची आवड दुसरी गोष्ट आहे संतांची आवड आणि तिसरी गोष्ट आहे देवाची आवड 3 गोष्टी आपण बघूया सुरुवातीला जर आपण विचार केला तर जीवाची आवड तुम्हा आम्हाला काय आवडतंय मला वाटतं जीवाच्या आवडीचा जास्त विचार करण्यात मजा नाही कारण आपल्याला आवडतं तरी काय आवडतंय दुसरं वाढावे संतान पण चांगले थोडे महाग आहेत पण चांगले असू द्या जाऊ द्या म्हणजे यजमानाला सांगितलं बाकी काही नाही असू द्या जात्यात पैसे पण सीन येत नाही महाराज अशी माणसं बरोबर आहे का नाही मी शिवरात्रीला अभंग घेतला होता शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आणि मी म्हणलं पुढं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती येत नाही तर बसा पण भजने माग म्हणले शिवभोळा चक्रवर्ती तू हिमाय मही चुलती घासल्याच्या पुढं सांगा बरं येड्याचा बाजार महाराज आपण एक म्हणलं की तिसरंच म्हणणार तू माय मई चुलती म्हणला आता काय करावं सांगा काय तराय आबाले कुठाने महाराज बरं काही बोलायचं आता आमचं तुला देखो ना म्हणते एक ताप का सांगा जीवाच्या आवडीचा जास्त विचार करण्यात मजाच नाही वाढावे संतान व्हावे धनधान्य याच्या पलीकडे तुम्हा मला आवडत तरी काय सांग काही आवडत नाही महाराज आपल्याला काही नाही एवढंच आवडत संसार सोडून दुसरं आपल्याला काही आवडत नाही आणि संसार नावाची गोष्ट एवढी विचित्र आहे महाराज मध्ये पडल्याच्या नंतरच कळतंय की पडलोत म्हणून एवढं बेकार आहे महाराज बरोबर आहे का मग किती बी लांबक्या मिशा ठेवा पावरच राहत नाही महाराज बरोबर आहे का नाही पावर नाही महाराज म्हणून अलीकडल्या तरुण पिढीनं आता मिशा ठेवायचंच बंद करून टाकले बायकोच भेट नाही म्हणले मिशा कायचे हात बुडवायच्यात का काय कामाचे सांगा बरं महाराज बाया भेटत नाहीत महाराज अजून तरी बरं आहे पोरच पुरी बघायला जातात बरोबर आहे काय आता माणसं म्हणतात ना चल पोरगी बघायला म्हणतात का नाही अजून 10 वर्ष थांबा असं होणार आहे चल पोरग बघायला पुरीच पोरं बघायला जाणार आहेत आता हा आणि जेव्हा पुरी पोरं बघायला जाते ना तेव्हा पुरी तिथं म्हणाय बसल्यात मला ना ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा
हे ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे आराम करा. प्रसाद खाऊन जाता नाही कळल्यावर काय करा तुम्हाला, काही कळत नाही, नुसते बघत येत असे. आणि एकदा कीर्तन संपलं ज्ञानेश्वरे आणि बाहेर जाऊन काय म्हणते माहिती का, जोरात होता राव, म्हणजे महाराज आजचा जोरात होता म्हणते. बरोबर, म्हाताऱ्या माणसाला जास्त संसाराची ओढ आहे महाराज. आपल्याला 11 वाजता फुल झोप लागते, म्हातारा मध्ये तुटते. दरवाजा लावलाय का, लावलाय, पड दरवाजा लावलाय, मरण तिकडे दरवाजाला, तुला का 11 दरवाजा पण तिकडे काय करा महाराज सांगा. ज्ञानोबा म्हणतात हा संसार एवढा विचित्र आहे महाराज. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुले तोंडे देव बोलती वेदे. संसार एवढा बेकार आहे महाराज. स्वतः देव सांगतात की संसार, ज्ञानोबाची दुसरी ओवी आहे बाबा आहे तिथं, मनोनी भूते भांबावली आणि संसाराची आडवा माझी पडली. संसार दुःखामुळे संसार त्रास देणार आहे हे माहीत असून सुद्धा माणसाला संसार आवडतो. लक्षात आहे ना, माणसाला संसार आवडतो का नाही महाराज? आवडतो महाराज. आम्हाला माहित नव्हतं का संसार बेकार आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? तरी बी आम्ही लग्न केलेच का नाही? लग्न करून पुन्हा लोकांना सांगतो लय बेकार आहे का, पद्धत आहे होईल, बरोबर आहे का नाही? आम्ही दोघं जण परवा दिवशी मी साडी आणायला गेलो बायकोला. आता म्हणजे माझ्या बायकोला तर कुणी घ्यावा दुसऱ्या, बरोबर आहे का नाही? लग्न केलं म्हणजे साडी तर घ्यावं लागेल ना महाराज, बरोबर आहे का नाही? तुकाराम महाराजांचे शब्द आहेत महाराज माझ्या पदरच्या. तुकाराम महाराज म्हणले, तुमच्या बायकोच्या अंगावर जर फाटकी साडी असेल तर गावाची इज्जत जात नसती, नवऱ्याची इज्जत जात असते. तुका म्हणे नग्न भाज आणि तरी ते लाज स्वामीची, नवऱ्याची लाज जात असते महाराज. म्हणून आपल्या बायकोच्या अंगावर कधीच फाटकी साडी नसावा, नवी साडी असावा महाराज. कशा खुल्ल्यात बघा ना आता. हा असला महाराज आणा बाया म्हणले साड्यावाला, बस बाकी काही नाही. असला महाराज पाहिजे, बरोबर आहे. साडी आणायला गेलो तर आम्ही दोघं जण नवरा बायको आम्ही साडी आणायला गेलो. संक्रांतीच्या आदल्या दिवशीची घटना आहे महाराज. संक्रांतीच्या मी साडी घेतली, मी दुकानदाराला म्हणलं बिल किती झालं? दुकानदार म्हणला 3300 रुपये झालं. आमच्या बायकोने 3300ची साडी काढली होती, 3300 रुपये. मी पैसे द्यायला लागलो आणि आमची बायको तेवढ्यात पुढे आली आणि मला काय म्हणते, त्या दुकानदाराला काय म्हणते माहिती का, मामा हिशोबान लावा जरा, 6 वर्ष झालं याच दुकानात साड्या घेत असते मी. दुकानदार म्हणला महाराजीन बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका, दुकानच मी 8 दिवस झालं टाकलेलं आहे. म्हणला असं लबाड बोलू जाऊ नका म्हणला. म्हणजे संसार बाईच्या जातीनं करावा, संसाराचं जजमेंट आपल्याला नसतंय महाराज, बरोबर आहे? आपला म्हणजे मोकळा मंगळवार असतो महाराज, मोकळा मंगळवार. हा कोणी येऊ द्या, गाडी आहे कर गाडी, हो जा घेऊन मोकळ, बैल मोकळेच आहे, गडी मोकळाच. पण आपल्या घराकडे जरी माणूस वळला तरी बाया ओळखी त्यात महाराज आणि आपल्याला लगेच म्हणतात त्या बघा तुम्हाला गाडी मागवते, एवढी जजमेंट असते महाराज. लक्षात आलं का बोलणं? लय बेकार आहे. आम्ही दोघं मोटरसायकलीवर चालूत, आम्ही दोघं म्हणजे मै बायकून मी, पुन्हा इचकायची दुसरी कोण होती, बरोबर आहे का नाही? लोकांना ना देत असं टोचायचा, खपल्या काढायचा, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आम्ही दोघं जण मै बायकून मी. आणि पोळ्याचा सण होता, बैल पोळ्याचा, आणि सजविलेले बैल बघितले की आमची बायको मला म्हणते काय आवाज? मी म्हणलं पोळा काय असते? मी म्हणलं बैलाचा सण असतोय, बरोबर म्हणली. जरा पुढे गेल्यावर म्हशी बघितली आणि मला म्हणते म्हशीली सण नसतो का? मी म्हणलं हा संक्रांत. जरा 4G लावून ऐकत जा म्हणजे लक्षात येईल तुमच्या, बरोबर आहे का नाही? सक्रात म्हशीचीच असते. बारीक तोंड केलं महाराज, एवढा आंबट चेहरा केला, तिच्या डोक्यात एकच मग अपमान करायचा माया बायकोच्या. आणि पुढे गेल्यावर गाडवं बघितले आणि गाडवं बघून मला म्हणती तुमचा पाहुणा. गाडवाला म्हणजे तुमचा पाहुणा. मी म्हणलो हो राम राम सासरे बुवा, राम राम. हे असला संसार आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून संसाराचं जास्त वर्णन करण्यासारखा एवढा काही विशेष नाही. जीवाच्या आवडीचा विषय संसार आहे, बरोबर आहे का नाही महाराज? ज्ञानोबराचे शब्द किती करतात संसार. महाराज म्हणतात सायासानं करतात आणि रात्रंदिवस करतात. सायासे परिसी प्रपंच हरिसी भजसी सायासे करशी प्रपंच दिननिसी आणि हरिसी न भजसी कोण्या. संसार करतात, करू नये असं मत नाही, पण नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते. सत्यवादी संसार
कमळ आणि आलिप्त कमळ जडी जैसे आलिप्त राहतात महाराज, आलिप्त. संसार करू नये असं कुणी सांगितलं? संसार जरूर केला पाहिजे महाराज. संसार आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र बारी बारी. म्हणून या जीवाची आवडच आहे संसार, दुसरं काही आवडत नाही. आणि अजून एक विशेषता आहे महाराज की संसार करतात पण संसार करून नामचिंतन न करतात देव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात. बरोबर आहे का नाही? भजन करायचं नाही, साधना नाही, कथा कीर्तन नाही, काही करायचं नाही, संसारच करीत राहायचं आणि पुन्हा म्हणायचं आमचा उद्धार कसा होईल. असा प्रश्न पडतो का नाही आपल्याकडे? आहेत का नाही महाराज? असा प्रश्न आपल्यालाच पडला होता असं नाही. तुकाराम महाराजाकडे सुद्धा एक माणूस गेला होता. आपल्याकडे माणसं येतात, भागवतात येतात, महाराज हे बघा लई याप आहे आमच्या मागे, पण आम्हाला वाटतंय उद्धार व्हावा आणि भजन करायचं वेळ नाही आमच्याकडे, म्हणतात का नाही? महाराजांकडे भंडारी डोंगरावर एक माणूस गेला होता. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐकावं लागतं. फार सुंदर आहे दृष्टांत, फार सुंदर आहे. तुकाराम महाराजाकडे एक माणूस गेला. भाऊ नीट ऐका, नवीन बसविला आहे मी, नीट ऐका हा, म्हणजे म्हणून सांगायला ना. महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणला महाराज माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. महाराज म्हणले त्याच्यासाठी नामचिंतन करावं लागेल, साधना करावं लागेल. त्याला त्यानं सांगितलं महाराज माझ्याकडे वेळ नाही भजन करण्यासाठी. म्हणजे अरे पण काय काम काय करतोस? म्हणले माझं किराणा मालाचं दुकान आहे महाराज. या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये, लोणार परिसरामध्ये आपलं एवढं दुकान मोठं कुणाचंच नाही म्हणला महाराज. महाराज म्हणले मग असं करायचं, गल्ल्यावर बसल्यानं गिराईक कमी झालं की मग भजन करायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. नाही म्हणला महाराज गिराईकच कमी होत नाही म्हणला, एवढं गिराईक आहे म्हणला, तोंड बघायला जागा नाही एवढं गिराईक आहे म्हणून. गल्ल्यावर बसलो की कमी जास्तीचा हिशोब बघावा लागतोय म्हणला. मग तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं काय करायचं? घरी आलं की जेवण तयार होऊस तर नामचिंतन करायचं. कशाचं काय म्हणला महाराज? 10 वाजता दुकान बंद करतो, 11 वाजता घरी येतो, कधी 2 घास पोटात पडतात आणि कधी अंथरुणावर पडतो. असं वाटतंय तर 5ला उठतो ना 8ला दुकान उघडतो, वेळच नाही म्हणला. पण मला वाटतंय माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. आता बघा संत कसे असतात बघा. तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं तुला देव भेटला पाहिजे? म्हणे हा. नामचिंतन नाही म्हणले, अजिबात करणं होत नाही. देव तर भेटला पाहिजे म्हणले हो. मग तुकाराम महाराजांनी युक्ती लढवली. तुकाराम महाराज म्हणले तुझ्याकडे दुकान कशाचं आहे रे? म्हणले महाराज माझ्याकडे किराणा मालाचं दुकान आहे. बरं काय काय भेटतं रे तुझ्या दुकानात? म्हणला महाराज खसखसी पासून साखरेपर्यंत सगळ्या वस्तू भेटतात म्हणला. किराणा मालाच्या दुकानात काय भेटत नाही सांगा बरं महाराज? बरोबर आहे का नाही? सगळ्या गोष्टी महाराज भेटतात. बाबा भेटतात का नाही? सगळ्या गोष्टी भेटतात. मग त्याला तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, थोडं लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणले काय रे तुझ्या दुकानामध्ये काय फळ आहे का रे? काय फळ? हा म्हणला काय फळ मिळतं आपल्या दुकानात. बरं तुझ्या दुकानामध्ये मायफळ आहे का रे? मायफळ? हा म्हणला मायफळ पण आहे म्हणला. बरं तुझ्या दुकानामध्ये जायफळ आहे का रे? जायफळ? हा म्हणला आपल्या दुकानात जायफळ पण आहे. बरं तुझ्या दुकानात काय फळ आहे? तुझ्या दुकानात जायफळ आहे, तुझ्या दुकानात मायफळ आहे. मग तुझ्या दुकानामध्ये मिरे भेटतात का रे? मिरे? हा मिरे बी आहेत म्हणला आपल्या दुकानात. बरं तुझ्या दुकानात जिरे भेटतात का रे? हा जिरे बी आहेत म्हणला. बरं तुझ्या दुकानात हिंग भेटतं का रे? म्हणला हाय ना. मग तिथंच देव आहे म्हणले. कळलं का तुम्हाला? कळालं असलं तर पुढे सांगायला, नसलं तर समजून सांगा. कसं कळालं का सांगा? काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग, देव. बोला गड्या तुमच्या पाया पडतो. कळलं का? हो म्हणा तर नाही म्हणा ना, मग समजून सांगतो मी. वेळ कशाला घालता उगा? हा असं बरोबर आहे का नाही? हा चौकदार बघा तिकडून. हा जसं काय त्यांना निमो पाकिट देणार आहे मी असं बोलायला. बरोबर आहे का नाही? समजून सांगावं लागेल. समजलं नाही तुम्हाला? बोला पटकन. समजलंय का? नाही ना? समजून सांगू. देव मिळवायचा आहे ना? ऐका. काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग, देव. याचा अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणले काय फळ म्हणजे ते काय फळ नाही, हे कायारूपी फळ. बरोबर आहे का नाही? कायारूपी हे फळ आहे. हे कायारूपी फळ एके दिवशी जायफळ. लक्षात आलं का? म्हणून हे काय फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको, कारण हे मायफळ, ही माया आहे. बरोबर आहे का नाही? काय फळ हे कायारूपी शरीर आहे. लक्षात आलं बोलणं? भाऊ फार सुंदर आहे. पुढे तर फार पुन्हा तुम्ही टाळ्या वाजवाल. काय फळ हे कायारूपी फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको, कारण हे आहे मायफळ. मी रे हे ज्या दिवशी जिरे. लक्षात आलं का? मी रे माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे. मी रे हे ज्या दिवशी जिरे, हिंग, देव. वाह क्या बात आहे.
हिंग हिंग हे जुन्या लोकांना काही हिंग म्हणजे तिथंच देव आहे, बरोबर आहे का नाही? मग महाराजांचे शब्द आहेत, अभिमान अहंकार गेला तुका देव झाला. लक्षात आलं? याचा अर्थ काय? संसार सोडून जगातल्या माणसाला दुसरं काही आवडत नाही. त्यामुळं पहिल्या जीवाच्या आवडीचा विचार करण्यामध्ये तेवढी मजा नाही. आपल्याला विचार करायचा आहे संतांच्या आवडीचा. आपण विचारू संतांना की तुम्हाला काय आवडतंय. ज्ञानोबरायला आम्ही विचारलं की महाराज तुम्हाला काय आवडतंय? महाराज म्हणतात माझे जीवीची सगुण पाहता लोचन सुखावले किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग देखलिया. हे सोडून संतांना देव पंढरपूर संतांना दुसरं काही आवडत नाही. संसाराबद्दल जर विचारलं तर तुकाराम महाराजाकडे एक माणूस आपल्याकडे सरळ आहे. तुकाराम महाराजाकडे एक माणूस गेला आणि म्हणला महाराज संसारामध्ये जरा मला असं काहीतरी सांगा की मदत झाली पाहिजे. तुकाराम महाराजांचे शब्द स्पष्ट शब्द आहेत, नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. प्रपंचाविषयी संसाराविषयी माझ्याजवळ तुम्ही बोलू नका. बोलायचंच असेल तर देवाबद्दल बोला, देवाबद्दल बोला, संसाराविषयी बोलू नका. कारण मी संसाराविषयी काय सांगणार? मीच संसाराच्या नावे घालून या वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे लोनिया शून्य, लोनिया शून्य, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातलाय, जाळून संसार बैसलो अंगणी. आम्ही संसार जाळून टाकलाय आणि संसार जाळून आम्ही इथं आलोत. आमच्याजवळ प्रपंचाविषयी काही बोलूच नका. बरायचे शब्द आहेत. आमच्याजवळ बोलायचं असेल तर आम्हाला देवाबद्दल बोला. देव आम्हाला किती आवडतोय. महाराज म्हणतात बहु आवडसी जीवापासून तुझी आन वाहीन गा देवराया. बहु आवडसी जीवापासून या जीवापेक्षा जास्त देव आवडतो. तुकोबारायचं स्पष्ट उदाहरण देऊन सांगतात, एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा पतिव्रता नाही पतिव्रता असायचे, बरोबर आहे का नाही? पतिव्रता वेगळी, बरोबर आहे का नाही? हो, पतिव्रता हा आणि पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता, तिला पतिव्रता म्हणतात. तुकाराम महाराज पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हाला नारायण आवडतो. पण कशा पद्धतीनं की ज्या पतिव्रता स्त्रीला पतिव्रता स्त्री म्हणतात की जिच्या स्वप्नामध्ये सुद्धा नवरा सोडून दुसरा परमपुरुष येत नाही, तिला पतिव्रता असं म्हणतात. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. त्यानुसार म्हणतात पती जसं सांगाल त्या पद्धतीनं जी वागते तिला पतिव्रता म्हणतात महाराज, बरोबर आहे का नाही? हो, आता राहिले का आपल्या आता बाजार बिबायाच करतात महाराज. बाजाराला सुद्धा आपल्याकडे खरेदी विक्री सुद्धा आपल्यावर ठेवून नाही. हा, आमच्यात एक बाई बाजाराला चालली, नेमकं तिला काहीतरी काम निघालं आणि नवऱ्याला म्हणले तुम्ही बाजाराला जा. ते म्हणला जातो, पण ती म्हणली हवा का तुम्हाला अक्कल नाही. त्या बघा सहज म्हणली तुम्हाला अक्कल नाही, कुठली बी वस्तू निम्यानं माग जा. कशी माग जा? संसाराच्या जजमेंटच त्यांना असते, आपल्याला नसते. निम्यानं माग जा म्हणली.
ती गेलं बाजारात. मी म्हणलं हो छत्री आणायला गेलं. ते वचनानं मुडी बोली ते असलं होतं ते, बरोबर आहे का नाही. छत्री घ्यायला गेलं. ते म्हणला केवढ्याला रे छत्री? ते म्हणला 100 रुपयाला. मूर्खस का काय म्हणला? 50 रुपयाला दी. निम्म्यानं मागायची ना, अर्ध्यानं, बरोबर आहे का नाही. 100च्या निम्म 50 रुपयाला दी म्हणला. ते म्हणला येडेस का काय रे, सकाळी सकाळी आंबट करू नको म्हणला. 70 दी. 35ला दी. ते मला मूर्ख आहेस का? 50 तर 50 तरी दे ना. 25ला दे. ते मला येड्या मग फुकटच न्यायचा ना. 2 दे म्हणला. 2 कळलं का मला काय म्हणायचं ती. संसाराचं जजमेंट आपल्याला कुठे महाराज सांगा बरोबर. बाईच्या जातीनं संसार चाणक्यानं करावा, जसा चिकाटीनं संसार बाईची जात करणार. आपला मुद्दा एवढाच आहे की त्या पतिव्रता स्त्रीला जसा नवरा आवडतो तसा देव आम्हाला आवडतो. किंवा दुसरं उदाहरण आहे सर्व भावे लोभ्या आवडे. लोभे माणसाला पैसा जेवढा प्यारा असतो तेवढ्या पद्धतीने देव आम्हाला प्यारा आहे. लक्षात आलं का? बरं, देव सोडून संतांना दुसरं काही आवडत नाही, म्हणून देवाला सुद्धा संत सोडून दुसरं कोणी आवडत नाही. देवाला संत आवडतात आणि संतांना देव आवडतो. म्हणून तुकोबरायचे शब्द आहेत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ. अहो तुम्ही आत्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. महाराज म्हणतात संतांनी उद्धार करा म्हणून सांगितलं की लगेच उद्धार करतात. हा दिठीवा जयावरी झळके की पद्म करू माथा पारू की ज्ञानोबराचे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात संत जसं म्हणतील तसं देव वागतात. भगवान बाबाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आपल्या माहितीसाठी. त्यांच्या तोंडातून शब्द गेला की गेला वाचा सिद्धीनं महाराज. संत भगवान बाबाची त्या काळातली परंपरा आणि संत भगवान बाबाचं नियमाचं कीर्तन. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नागापूर नावाचं गाव आहे. नागापूर म्हणजे कुठे सांगू का, हे आपले कुट अभंग प्रवक्ते महादेव महाराज राहून नाहीत का, त्यांच्या गावाच्या शेजारी, मासापूर जवळच्या शेजारी नागापूर. संपूर्ण गाव माळी समाजाचं, पण भगवान बाबावर एवढी श्रद्धा की आतोनात श्रद्धा, एवढी श्रद्धा, खूप श्रद्धा. भगवान बाबा त्या ठिकाणी यायचे. बाबा त्या ठिकाणी गावामध्ये आले की पहिलं परिसरातले सगळे लोक मिळून बाबाला आंघोळ घालायचे, बाबाला बाजावर बसवायचे आणि सगळ्यांनी आपापल्या गावातून एक घागरी पाणी आणायचं आबा आणि बाबाच्या अंगावर टाकायचं, आंघोळ घालायचे. मग बाबाची गावातून मिरवणूक निघायची, जेवण व्हायचं. नंतर 1 ते 3 कीर्तन व्हायचं, काल्याचं कीर्तन. आज तागाय ती परंपरा टिकून आहे महाराज. ऐका, भगवान बाबा ज्या घरी थांबायचे ना, ज्या घरी थांबत होते ना, योगायोग बाबाचं ज्या दिवशी गावात काल्याचं कीर्तन आहे त्या नागापूरमध्ये, त्याच दिवशी ज्या घरी भगवान बाबा, आता आपण यांच्या इथं थांबलो आपल्या दादाच्या तिथं, बाळूदादाच्या तिथं, बरोबर आहे का नाही, ज्या घरी बाबा थांबायचे त्या घरी नेमकं महाराज त्या घरातले 15-20 वर्षाचं लेकरू मेल. बाबा तर बीड जवळ आले. बाबाचा टांग्या लावा जमा, बाबाचा थाटके, ऐश्वर्यातलं जीवन होतं महाराज. बाबाचं एवढं ऐश्वर्य होतं की एकदा इंदिरा गांधी भगवानगडावर बघायला आलते की भगवान बाबा नेमके कसे दिसायला, एवढं सौंदर्य होतं महाराज. इंदिरा गांधी स्वतः बघायला आले, एवढं ऐश्वर्य होतं. आणि ती लवाजमा बाबाचा त्या गावामध्ये येणार आणि त्या ज्या घरी थांबायचे, ज्या दारात आंघोळ घालायची, त्या दारात घरातला एक मुलगा मरण पावला. पण घरातल्या लोकांची बाबावर एवढी श्रद्धा की त्यांनी सांगितलं आता मेलेलं मुलगा परत येणार नाही, असं करा, लेकराला घरात कोंडून टाका. जेव्हा बाबा गावातून निघून जातील ना तेव्हा आपण त्याची माती करू. काय श्रद्धा असेल हो महाराज, तेव्हा आपण माती करू. भगवान बाबा गावामध्ये आले, स्नान झालं आणि बाबा ज्या वेळेला जेवायला पंक्तीला बसले ना, आता आपण जेवायला बसले माणसं म्हणजे हे आरती नारायण कुठे दिसत नाही रे, ते पोरगं कुठे गेलं तुमचं. जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर सहज बाबा म्हणले काय रे हे सकारा, ते तुझं पोरगं कुठे गेलं बारकं दिसत नाही, काय नाही काय नाही. माय वाढायला होती महाराज. शिव माईचं अंतकरण, माईला राहवलं नाही, हुंदका दाटून आला आणि माईनं सांगितलं बाबा ते गेलाय. बाबा सहज म्हणले गेला, असं कसं जाईन म्हणले, मला विचारलं नाही काय नाही, कसं काय जाईन. काय शब्द आहेत महाराज, देवाला शब्द खरे करावं लागतात. असं कसं जाईन म्हणले, मला विचारलं नाही काय नाही. बाबा म्हणले मेला नसन झोपला असन. नाही म्हणले बाबा खरंच मेलाय, तुम्हाला आम्ही मुद्दाम सांगितलं नाही पण आता वेळ आला म्हणून सांगतो. चला बरं म्हणले बाबा. अहो भरल्या ताटावरून भगवान बाबा उठले आणि गेले घरामध्ये आणि नारायण नाव होते त्याला. ए म्हणले नार्या उठ उठ म्हणल्या बरोबर झोपेतून माणूस उठावा असे उठून बसले. ही ताकद भगवान बाबा.
लय दिवसाचा काळ नाही, काही नाही. ती मथारा होऊन तो 25 वर्ष त्या गावचा सरपंच राहिला आणि आता 4-5 वर्ष झालं तो वारलाय. लय दिवसाची घटना नाही. कशासाठी सांगायचं? त्यांच्या तोंडातून शब्द गेले की देवाला पूर्ण करावेच लागतात महाराज. काय अधिकार असेल आमचा? आमचा लागत का आशीर्वाद? मी गेल्या वर्षी दिलता एक जण, म्हणलं जा कल्याण होईल. काल भेटलं मला, बरं आहे का? म्हणलं 10 एकर इकले आपण. आमचा का लई धोरणाच आहे. बाया नीट बोला तर आम्हाला उगा सांगत नाहीत म्हणून वेस्ट गोष्ट वेगळी. 8-9 महिने कुणी विचारत होतं, कुत्रं विचारित नव्हतं आम्हाला. हो, मी दारात खुर्चीवर बसले, कुत्रं आलं दारात आणि बायकोनं कुत्रे एकदा बघितलं, माझ्याकडे बघितलं आणि करकडून दाट खाली म्हणले, हॉड मी येईल या. 9 महिने झालं कुठं जाय नाही, पैसे आणि नाही, मर. कसं करायचं सांगा? उगा बरं आहे महाराज, पिराला पडलं मशीद म्हणती मला रांगवा. सगळ्याचं सारखंच आहे महाराज, सांगत नाहीत म्हणून बरं आहे महाराज. काय सांगा बरं? बाहेर मिशीला तूप लावून फिरत येत, पण घरी गेला की म्याऊ. कसं ते किती मोठा मग बायको कशी काही चालत नाही. चलते काही सांगा बरं? काही चलत नाही. उगं बाहेर वजन हाणतीत माणसं, घरी काही चलत नाही. काय वर्गंदीची झाली तर तिला विचारतो. असली माणसं अजून खेड्यापाड्यात बरं, शहरात जा, गेल्या गेल्या बाया विचारतात, आलात ना? मेला डोळ्यात काय दगड गेले तर दिसणार? आलात ना? मेला आलो ना. महाराज तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? मेला तळ्याला जाऊ का? जाऊ का लोणारला सरोवराला? मग महाराज मला सांगा तुम्ही जेवण वगैरे करणार ना? म्हटलं हो करणार. मग जेवणात तुम्ही काय काय घेणार? म्हणलं मी कडवा घेणार, मी गवत घेणार, मी वाडे घेणार, मी घास घेणार, मी डोक्यात दगड घालून घेणार. काय घेणार? वाढायला आली चप्पल घालून आली. म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे, ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? म्हणजे हो वाढायचीच आहे. म्हणलं अशा किती चपला आहेत घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी. म्हणलं हाणायची असली दाना आता हाणायची. तेवढ्या दुसरी बाई वाढायला आली. मी साहेबाला सहज म्हणलं त्या घर मालकाला, पोरगी फार मोठी झाली. ते मला पोरगी नाही, पोरीची माय आहे ती. ते झगा घातल्यामुळे मला मिळत लागला नाही पोरगी का पोरीची माय आहे ती. काय गाऊन घातल्या काहीच कळत नाही. म्हाताऱ्या बाया भोव्याची केस कापतात महाराज. काय सांगावं आता? सांगा बरं महाराज. हा काय सांगावं? ह्याला का मोहळ बसत होय? कमन कापितात? सांगा बरं महाराज. काय करावं सांगा? हसत जरा मोकळ्या म्हणणं, कवा चमकन छातीत मारावं लागेल सांगता येत नाही. हसत नाहीत, काय नाहीत, नुसते असे बघ. एक जण असं बसलं होतं कीर्तनात. मी म्हणलं काय झालं? उपास आहे. मी म्हणलं तू धरू नको उपास, पण जरा फ्रेश बस, गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. बरोबर महाराज, एवढे जर चेक केलं तर ह्याच्यातली निमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. चला काय करायचं सांगा बरोबर. आमच्या एक जण त्याला सर्दी खोकला आणि ताप झाला आणि त्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणले तुझी कोरोना टेस्ट करावं लागेल. ते मला किती रुपये लागते? ते मला आता फुकटचं संपलंय म्हणला, 4000 रुपये लागतात आता. ते म्हणलं एवढे पैसे नाही. तो डॉक्टरच्या अंगावर शिकलं, खोकलं आणि पळून आलं. मी म्हणलं अरे केले का रे चेक? ते म्हणलं आपण चेक केलं नाही म्हणला, पण आपला 1 तासात रिपोर्ट येणार आहे म्हणला. म्हणलं कसं काय चेक केला नाही रिपोर्ट? का तुझ्या बापान ठेवला का? नाही म्हणला मी डॉक्टरच्या अंगावर खोकलून शिकून आलोय म्हणला. आता डॉक्टर चेक करीन ना म्हणला. हा त्याने चेक करीन, ते पॉझिटिव्ह तर मी पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह तर मी निगेटिव्ह. त्याला काय? एक काळ होता महाराज, माणूस शिकलं तर लोक म्हणायचे सत शिकलं. आता जर माणूस शिकलं तर उठीत ना. तुम्ही शिकून बघा महाराज. आता खोकला आला तरी दाबून धरतात माणसं. खोकला आबा खोकलू नका, लय बेकार आहे. हा माणसाला वेगळ्या नजरेने बघत आहेत महाराज लगेच. बरोबर आहे का नाही? सांगा बरं. पण एक वाक्य सांगू, कुछ गुना तो हमने भी किया है साहब, वरना मुंह छुपाने की जरूरत क्या थी. कुठं तरी आपलं सुद्धा चुकलं असेल, नाही तर तोंड झाकून बोंबलं थिंडायची वेळ आली असती का? सांगा बरं. मला एक जण काय मला माहिती का, परवा दिवशी यंदा लय सीजन बुडला असेल. मी म्हणलं ह्याच्यामुळेच बुडालंय, बाकी काही नाही. म्हणलं आपली श्रद्धाच नाही ना राहिली महाराज. कुठं राहिली श्रद्धा? सांगा बरं. श्रद्धा नाही, विश्वास नाही, काही नाही. लक्षात घ्या, संतांना देव सोडून दुसरं काही आवडतच नाही महाराज. काय त्यांना दुसरं काय घेणं देणं? जीवाची आवड आहे संसार, संतांची आवड आहे देव. आपण विचारून आत बाबाला की बाबा जाऊ द्या जीवाची आवड, जाऊ द्या संतांची आवड. आम्ही असं ऐकलंय की तुमच्या घरी देव 36 वर्ष काम करीत होता. मग 36 वर्ष देवानं काम करण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं होतं ते आम्हाला सांगा. त्यावेळेला नाथ महाराज देवाच्या आवडीचा विषय अभंगाच्या पहिल्याच्या आवड
तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार ऐका देवाच्या आवडीचा विषय आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवा तो एका प्रकार आवडे देवासी आवडे देवासी तो एका प्रकार 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 आवडे देवासी. महाराज म्हणतात जीवाची आवड आहे संसार, संतांची आवड आहे देव, आणि देवाला काय आवडते ऐका लक्ष देऊन. तर महाराज म्हणतात आवडे देवाशी तू ऐका प्रकार. देवाच्या आवडीचा प्रकार ऐका म्हणले काय? नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्र आणि दिवस नामचिंतनाच करणं हे देवाला आवडते. महाराज ऐकायला का? लक्ष देऊन ऐकायला ओ ऐकायला का? लक्ष द्यायला लागले का? नामचिंतन सोडून दुसरं काही नाही. महाराजांना नामचिंतनाची अव दिन रजनी हाची धंदान गोविंदाचे पोवाडे. इकडे एक मिनिट आहे का? लक्ष द्या. नामचिंतन नाम साधना जर केली तर कितीही बेकार माणूस असला त्याचा सुद्धा उद्धार होण्याची ताकद या देवाच्या नामामध्ये. ऐकायला तुकोबारांनी स्पष्ट शब्दात वर्णन केलंय. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिलंय आबा विजू महाराज की तुकाराम महाराज म्हणले सगळ्यांनी त्याला बाजूला टाकलेलं आहे. बरोबर आहे का नाही? ह्याचा उद्धारच होत नाही, याला 100% नरक आहे असं लिहिलेलं आहे. अहो जाऊ द्या, आपल्याकडं असं म्हटलं जातंय की काय की शास्त्र जे सांगण त्या पद्धतीने वागायचं. बरोबर आहे का नाही महाराज? शास्त्रानं जर सांगितलं तरी राज्य ही पूर्ण मानावे. बरोबर आहे का नाही? पण एखाद्या वेळेला शास्त्रानं सुद्धा बाजूला टाकलं की ह्याचा उद्धार होत नाही, संतांनी सांगितलं याचा उद्धार होत नाही, पण नाम साधना असे महाराज निंदिले जे शास्त्रे निंदिले जे शास्त्रे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.